बस गेलेत. गेले म्हणजे? गेले म्हणजे डॉक्टरांकडे गेलेत. असे कसे जाऊ शकतात ते मला न घेता? मी म्हणाले होते त्यांना मी येणारे बरोबर म्हणून. हो का? पण असं काहीच बोलले नाही. ते चौघं एकत्र गेले. मुद्दाम करतात हे दोघं जण. मला त्रास व्हावा ना ह्याच्यासाठी. मला न सांगता गेले ना. बरोबर बघते त्यांना. काय सांगतेस काय स्वानंदी? हो ना मॅडम, मणी सर खूप काळजी घेतात माझी. आता तुम्हीच सांगा ना, आपण बायका काय इतक्या नाजूक असतो का? हो, पण तू खूप नशीबवान आहेस स्वानंदी. नाहीतर मी अशाही केसेस पाहिलाय की जिथे नवरे सोनोग्राफीला तर जाऊच दे, पण डिलिव्हरीला सुद्धा आयत्या वेळेला येऊन विचारतात मुलगा झाला की मुलगी. बरोबर बोलताय तुम्ही. मी खरंच खूप नशीबवान आहे. मणी सर माझी खूप काळजी घेतात. नवरा म्हणून ते उत्तम आहेतच, पण माझ्या बाळाचा बाप म्हणून ते जगातले उत्तम बाबा असतील याची खात्री आहे मला. सॉरी, बोलण्या बोलण्यात विसरूनच गेले. या संचिता मॅडम आणि हे सुजित सर या सुद्धा प्रेग्नेंट आहेत. ह्यांचं चेकअप करायचं होतं म्हणून सोबत घेऊन आले. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कधी केली होती टेस्ट? आत्ताच 2-3 दिवसांपूर्वीच केलेली आहे. डॉक्टरांनी प्रेग्नन्सी कन्फर्म केली आहे. हो ना? हो ना, त्यांनीच कन्फर्म केली आहे हिची प्रेग्नन्सी. आय एम शुअर तुम्ही दोघे आला आहात तिथे म्हणजे टेस्ट पॉझिटिव्हच असणार. मी फक्त किती वीक्सची प्रेग्नन्सी आहे याचा अंदाज घेत होते. बरं मला सांग, तिथल्या त्या डॉक्टरांनी तुला काही मेडिसिन्स दिली आहेत का? म्हणजे काही तुझ्या हेल्थ कंडिशन्स आहेत का? नाही, हेल्थ कंडिशन्स काहीच नाही आहेत. जस्ट गोळ्या दिल्यात डॉक्टरांनी. प्रिस्क्रिप्शन तुझ्याकडे आहे ना? हो, पण मी आता येताना आणलं नाहीये, सॉरी. ओके, हरकत नाही. पण संचिता, तू इतकी टेन्स का आहेस? म्हणजे मुली नॉर्मली खूप खुश असतात. मॅडम, अहो पहिलीच वेळ आहे ना त्यांची, म्हणून घाबरल्या आहेत त्या. तेही अनपेक्षितपणे न्यूज मिळाली आहे म्हणून जरा टेन्शन आलंय त्यांना. म्हणूनच तुमच्याकडे घेऊन आले, जेणेकरून त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. जशी तुम्ही माझी मानसिक तयारी करून घेतली तशी तिचीही करून घ्याल. त्यांचं चेकअप करूयात का? हो चालेल. नाही स्वानंदी, थोडं थांबूया का? लगेच नको चेकअप माझं. का? काय झालं? माझी पहिलीच वेळ आहे ना, भीती वाटतेय ग मला. टेन्स्ड आहे थोडीशी मी. आधी तुझं करतेस का चेकअप प्लीज? बर, नका काळजी करू. मॅडम, आधी माझं चेकअप करूयात, नंतर संचिता मॅडमचं. चालेल, चला. अहो ऐकलत का? सुजित आणि संचिता गेले डॉक्टरांकडे. एकटेच गेलेत मला न घेता. मी काय परकी आहे का कोणी? बाळाची आजी आहे मी. मला नाही वाटत बाळाची प्रगती कशी होते ते बघावं, पण मला सोडून गेले. अहो ऐकताय ना तुम्ही? काय झालं? अहो ते सुद्धा घरात नाहीयेत. घरात नाहीयेत म्हणजे? म्हणजे आज त्यांची मीटिंग सकाळीच होती ना, म्हणून ते लवकर गेले आणि सांगून गेलेत रात्री यायला कदाचित उशीर होईल, त्यामुळे जेवणाची वाट बघू नकोस. हे पण निघून गेले मला न सांगता. आजकाल हिला सांगून जायला लागलेत. किंमत नाही राहिली माझ्या घरात. हेच किंमत करत नाही म्हटल्यावर सुजित आणि संचिता का करते? हो, एक मिनिट. आपण जाऊया का तिकडे डॉक्टरांकडे? म्हणजे काय, मणी आणि स्वानंदी पण गेलेत आणि सुजित आणि संचिता पण तिथेच आहेत. आपण आज्या जाऊया ना, मग होणाऱ्या बाळाची प्रगती कशी आहे, डॉक्टर काय सांगतायत काय नाही, आपण ऐकून येऊया सगळं. आपण, तुम्ही आणि मी? नाही, मला खरं जायची गरजच नाही, कारण स्वानंदी आणि मणी आल्यावर मला सगळा रिपोर्ट देतील. अहो असं काय करता, आपण जाऊया ना. अहो पण कशासाठी? अहो पण नाही, बीड नाही, काही नाही, आपण जाऊया. चला चला चला. ठीक आहे, पर्स घेऊन येते.
स्वानंदी, एव्हरीथिंग इज नॉर्मल. बरं डॉक्टर, ग्रोथ वगैरे व्यवस्थित आहे ना? म्हणजे दर महिन्याला जी ऍव्हरेज ग्रोथ असायला हवी ती व्यवस्थित आहे ना? स्वानंदी, बघतेस ना, मणीने भरपूर अभ्यास केलेला दिसतोय या विषयाचा. ऍव्हरेज ग्रोथ वगैरे अहो नाही तसं काही नाही. आमच्या वॉर्डन मॅडमने सांगितलं होतं विचारायला. हा, आणि अजून एक, काही स्पेशल केअर वगैरे आहे का? नाही, स्पेशल केअर वगैरे काही नाही. तुमचं जे रुटीन आहे ना तेच सुरू ठेवा आणि मी दिलेला व्यायाम मात्र करा हा स्वानंदी. हा, डोंट वरी, मी सगळ्या एक्सरसाइज करून घेईन त्यांच्याकडून. आत्ताचे सोनोग्राफी रिपोर्ट्स आहेत ना, मी तुम्हाला मेल करते. घरी जाऊन बाळाला मनसोक्त बघा. मी बाहेर जाते, संचिता वाट बघत असेल. मणी सर, अहो तुमचा हात द्या. बाळ हालचाल करतंय, जाणवतंय? हाय. हाय डॉक्टर स्वानंदी. ते दोघे येतील बाहेर. आपण तुझा चेकअप करूया का? घाबरू नको, मी सगळं समजावून सांगेन. मी आहे ना. 1 मिनिट. हो, मी. तुम्ही दोघं मला न सांगता न घेता निघून आलात ना. मी होणाऱ्या बाळाची आजी आहे. सुजित, तू मला न सांगता आलास आणि मी म्हणाले होते ना बरोबर येणार म्हणून. मॉम प्लीज, आपण कुठे आहोत? डॉक्टर समोर आहेत. तू गप्प बस रे. काय संचिता, झाली ना सोनोग्राफी? तुझी पहिली सोनोग्राफी. मला बघायची केवढी इच्छा होती माहितीये, पण ही संधी हुकली. नाही मॅडम, अहो सोनोग्राफी माझी झाली आहे, मॅडमची बाकी आहे. हो का? काय संचिता, मला सांगितलं का नाही एवढा वेळ नाही झाली सोनोग्राफी म्हणून? मॉम, तू तिला बोलू दिलं असतंस तर तिने सांगितलं असतं ना तुला. तू गप्पा बस रे. डॉक्टर, मी संचिताच्या सोनोग्राफीला आतमध्ये येणार आहे. मी होणाऱ्या बाळाची आजी आहे आणि हिची सासू आहे. अहो डॉक्टर, तुम्ही अशा बसलात काय? चला संचिताची सोनोग्राफी करायला. अगं संचिता, अशी बसून काय आहेस? उठ, चल जाऊया आपण सोनोग्राफी करायला. थांबा, मला काहीतरी सांगायचंय.